आले. कालची जी घटना आहे 84-85 वर्षांचे असलेले वयोवृद्ध मल्लिकार्जुन खरगे साहेब, त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना पूर्ण वेळ उभा राहता येणार नाही. या काळजीपोटी आदरणीय सोनियाजींनी त्यांना खुर्ची बसायला मिळेल का यासाठी 2 ते 3 सेकंदाचा डिस्टर्बन्स झाला. पूर्ण वंदे मातरम दोघांनी उभं राहून म्हणलेलं आहे, सोबत उभे राहिले, कुठलाही अवमान झालेला नाही. पण आमचा प्रश्न आहे, ज्या माध्यमांनी आम्हाला प्रश्न विचारले किंवा ज्या पक्षाने आम्हाला प्रश्न विचारले त्यांना आमचा हा सवाल आहे की वंदे मातरम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतीमध्ये म्हणलं गेलं का स्वातंत्र्याच्या अगोदर? तिरंगा ध्वज स्वातंत्र्याच्या अगोदर कधी चरखा असलेला तिरंग्याचा ध्वज आपण कधी घेतला होता का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्हाला सांगा. 42च्या आंदोलनाला विरोध करणारे श्यामाप्रसाद मुखर्जी हिदायतुल्लाच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि 42ची चळवळ मोडून काढण्यासाठी इंग्रजांसोबत निष्ठा दाखवत होते. त्या श्यामाप्रसाद मुखर्जीला तुम्ही कधी प्रश्न विचारला का? इंग्रजांची माफी मागणारे विधायक दामोदर सावरकर त्यांना कधी तुम्ही प्रश्न विचारला का? किंवा ज्या तिरंगा ध्वजाला आम्ही राष्ट्रध्वज मानत नाही असं म्हणणाऱ्या मनोहर भिडेचे पाय तुम्ही जाऊन तिथं धरता, त्याच्या विरोधात तुम्ही कधी राष्ट्रध्वजाचा गुन्हा दाखल केला का? जी कंगना राणावत 15 ऑगस्ट 1947 हा स्वातंत्र्य दिवसच नाही असं म्हणते, जाहीर म्हणते, त्याचे व्हिडिओ माध्यमामध्ये बातम्यामध्ये त्या कंगना राणावतला तुम्ही खासदारकीचं तिकीट देता आणि स्वतःच्या बाजूला बसवता, तिच्यावर तुम्ही गुन्हा दाखल कधी केला? तुम्ही तिरंगा ध्वज मानणार नाही, तुम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, तुम्ही जनगणमन म्हणणार नाही, तुम्ही 42च्या आंदोलनाला विरोध करणार, तुम्ही 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस नाही म्हणणार, तुम्ही संविधान बदलायचं म्हणणार आणि काँग्रेस पक्षाला देशभक्ती शिकवता. शहीद झालेल्यांचा, तुरुंगवास भोगलेल्यांचा, गोळ्या खाल्लेल्यांचा आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे.